स्मार्ट मनीचा यूज करून ऑर्डर ब्लॉकवरती एंट्री प्लॅन करायचा आहे, तर तुम्हाला हाय ॲक्युरेसी ऑर्डर ब्लॉक माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 ऑर्डर ब्लॉक सांगणार आहे, ज्यात थर्ड ऑर्डर ब्लॉकची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. तो व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर फर्स्ट ऑर्डर ब्लॉकसाठी तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं आहे. कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो तेव्हा रिटेल ट्रेडर इथे बाईंगचा प्लॅन करतात आणि यांच्या बाईंगमुळे इथे लिक्विडिटी क्रिएट होते आणि स्मार्ट मनी यांची लिक्विडिटी कलेक्ट करण्यासाठी या झोनपर्यंत येतो आणि या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून स्ट्रक्चर कंटिन्यू करतो. अशा केसमध्ये तुम्ही इथे एंट्री प्लॅन करू शकता आणि स्टॉप लॉस ऑर्डर ब्लॉकच्या खाली आणि टार्गेट प्रीवियस हायपर्यंत ठेवू शकता. आणि सेकंड केसमध्ये जेव्हा आपण मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर होईल आणि या लोच्या ब्रेकडाऊन नंतर सगळेच रिटेल ट्रेडर शॉर्ट पोझिशनचा प्लॅन करतील, ज्यामुळे अपसाइडला लिक्विडिटी फॉर्म होईल आणि मार्केट डाऊन साइडला मूव्ह करण्याआधी अपसाइडची लिक्विडिटी कलेक्ट करण्यासाठी या वाल्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करेल आणि देन मार्केट सेलिंग कंटिन्यू करेल. तुम्हाला या ऑर्डर ब्लॉकवरती एंट्री प्लॅन करायचा आणि स्टॉप लॉस या ऑर्डर ब्लॉकच्या वरती टार्गेट तुम्ही डाऊन साइडच्या लिक्विडिटीपर्यंत ठेवू शकता. थर्ड ऑर्डर ब्लॉक ज्याची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. मार्केट जेव्हा आपण हायर स्ट्रक्चर फॉर्म करतो तेव्हा मार्केट एका ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतो आणि या ट्रेंड लाईनच्या खाली खूप सारी लिक्विडिटी फॉर्म झालेली असते आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन होतो तेव्हा सगळे रिटेल ट्रेडर शॉर्ट पोझिशनचा प्लॅन करतात, ज्यामुळे इथे आयडीएम फॉर्म होतो, म्हणजे इंड्युसमेंट. आणि आयडीएम होता जो प्रीवियस स्विंगचा ऑर्डर ब्लॉक आहे, इथे आपल्याला एंट्री प्लॅन करायचा आहे लॉंग पोझिशनसाठी आणि स्टॉप लॉस इथे आणि टार्गेट ठेवायचे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पर्यंत. आय होप हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर आताच व्हिडिओला सेव्ह करा आणि जे तुमचे बिगिनर फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा. ऑल द बेस्ट.